तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गडचे युवा कास्तकार शुभम श्रीराम गई या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या केळीला विदेशातून मागणी वाढत आहे। सदर शेतकऱ्याने त्यांचे बंधू अमोल गई यांच्या म्हणण्यानुसार आपल्या शेतामध्ये केळी लागवड केली, तर त्यांच्या शेतातील G9 केळीला इराक बाजारपेठेत मागणी असून पहिल्या टप्प्यात 30 टन केळीची निर्यात करण्यात आली आहे। हिवरखेड येथील केळीचे व्यापारी यांनी देहात या कंपनीशी समन्वय साधून गई यांची केळी इराकला पाठवली आहे, तर त्यांना एक्सपोर्ट बॉक्स पॅकिंगचा रेट G9 केळीला 15 रुपये प्रमाणे मिळाला आहे। जून 2025 मध्ये अमोल गई यांनी 4000 G9 केळीची लागवड केली होती। या कामी सुशील शिंदे आणि अमोल गई यांनी उत्कृष्ट केळीची निगा राखली, तर त्यांना शेवटपर्यंत मार्गदर्शन करून 2.5 एकरमध्ये 3 टप्प्यात 100 टन उत्पन्न निघणार असल्याचा विश्वास आहे। शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास फायदेशीर ठरणार आहे। दरम्यान वडगाव गड येथील गई बंधूंची केळी इराकसाठी गेल्याने वडगाव गडसह जळगाव जामोद तालुक्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे। MCN न्यूज मराठी करिता ओम उन्हाळे, वडगाव गड।